सर्वांना नमस्कार। सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण वजाबाकीची काही उदाहरणं पाहणार आहोत। तर बघा, वजाबाकी करत असताना आपण काही नियम लक्षात ठेवायचे आहेत ते पहा। वजाबाकी करताना संख्यांमधील एकक व दशक स्थानाचे अंक एकाखाली एक लिहावेत व नंतर वजाबाकी करावी। तुम्हाला जर 2 अंकी संख्या दिलेल्या असतील तर काय करायचं आहे, त्या संख्येमधील एकक हा एकक स्थानी लिहायचा आणि दशक हा दशक स्थानी लिहायचा आणि मगच त्यांची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। आता पुढचा नियम, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी। तर तुम्हाला काय करायचं आहे, वजाबाकी करताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आहे। आता पहा, वजाबाकी करताना प्रथम एकक स्थानाची व नंतर दशक स्थानाची या क्रमाने वजाबाकी करावी। म्हणजेच पहिल्यांदा आपण एककाच्या स्थानाकडून वजाबाकीला सुरुवात करायची आहे, नंतर दशक स्थान, नंतर शतक स्थान या क्रमाने आपण वजाबाकी करायची। पुढचा नियम आहे, संख्येतील कोणत्याही अंकाचे स्थान चुकले तर उत्तराच्या किमतीत लगेच फरक पडतो। म्हणजे आपण एकक स्थानची संख्या दशक स्थानी लिहिली आणि दशक स्थानची संख्या जर आपण एकक स्थानी लिहिली तर आपलं येणारं उत्तर आहे ते काय होतं, चुकतं। म्हणजे आपण स्थान लिहिताना जरी बदल झाला किंवा स्थान जर आपली चुकली तर आपली उत्तराची किंमत ही बदलते, म्हणजेच आपलं उत्तर चुकतं। तर पहा, आता आपण प्रश्न पाहूया। 78 वजा 25। आता ह्या दोन्ही पण संख्या 2 अंकी आहेत, त्यामधून आपल्याला 78 मधून 25 घालवायचं आहे किंवा वजा करायचं आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, असं व्यवस्थित कप्पा आखून घ्यायचा, एकक आणि दशक। तर पहा, 78 या संख्येमधला दशक आणि एकक तुम्ही ओळखायचा आहे, तुम्हाला मी शिकवलेलं पण आहे अगोदर। तर 78 या संख्येमध्ये 7 काय आहे, दशक आहे आणि 8 हा एकक आहे, म्हणून तो एककाच्या घरात। त्यानंतर वजाबाकीचं चिन्ह देऊन घ्यायचं। आता 25 या संख्येमध्ये 2 दशक आहे, ते दशकाच्या घरात लिहा 7च्या खाली बरोबर, आणि 5 हे काय आहे, एकक आहे, ते 8च्या खाली अगदी बरोबर असं लिहून घ्यायचं आहे। आता आपण वजाबाकी करताना काय करायचं आहे, एककाच्या घराकडून आपण वजाबाकी करायची आहे। आता 8 मधून आपल्याला 5 घालवायचे आहेत, म्हणजेच तुम्ही 8च्या 8 रेषा ओढून घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 किंवा तुमच्या जवळ बी आकडे जे असेल ते तुम्ही असं 8 घ्यायचं आणि त्याच्यामधले 5 बाजूला काढून ठेवायचे। तर इथं मी काय करणार आहे, काट मारणार आहे 5 संख्यांवर, 5 रेषांवर, 1 2 3 4 आणि 5। आता बघा, काट न मारलेल्या रेषा किती राहिल्या इथं, 3। म्हणजे तुम्ही ते काढून ठेवले की राहिलेले जे असेल ते काय आहे, आपलं उत्तर आहे। तर आता दशकाच्या घराची आपण वजाबाकी करूया। दशकामध्ये इथं 7 आहे, इथं 2 आहे, त्याचंही तुम्ही तसंच करायचं। 7च्या 7 रेषा ओढा आणि त्याच्यामधल्या 2 कमी करा, किंवा 7 वस्तू घ्या आणि त्याच्यामधल्या 2 काढून ठेवा, ज्या काही राहतील ते काय असेल याचं उत्तर असेल। 7 मधून 2 गेले, राहिले 5। तर अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवायचं आहे। आपलं उत्तर किती आलेलं आहे, 5 दशक 3 एकक। 5 दशक म्हणजे 50 आणि हे वरचं 3, 50 आणि 3 53। मग आता 53 आहे आपला पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहेत, वजाबाकीची उदाहरणं व्यवस्थित सोडवायची आहेत। आता आपण पुढचं उदाहरण पाहूया लगेच। तर बघा, या ठिकाणी गणित दिलेलं आहे, 93 वजा 21 बरोबर किती। आता आपल्याला 93 मगाच्या सारखीच मांडणी करून घ्यायची आहे। 93 मधलं 9 दशकाच्या घरात, 3 एककाच्या घरात, नंतर वजाबाकीचं चिन्ह, 2 दशक 3 एकक। आता सोपा आहे एकदम, 3 मधून 1 गेला, 2 राहिले बरोबर। आता 9 मधून 2 घालवायचे, 9 मधून 2 काढून ठेवायचे, म्हणजेच किती राहिले, 7 बरोबर। एकदम सोपी अशी वजाबाकी आहे, याच्यामध्ये आपल्याला काही उसना वगैरे घ्यायची गरज नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या पटकन जाते। तर आपलं उत्तर किती आलेलं आहे, 72। तर 72 हा पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक आहे 1। तर परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक 1 हा रंगवायचा आहे। आता पुढचा प्रश्न पहा, 66 एकक वजा 4 एकक बरोबर किती। तुम्हाला चुकवण्यासाठी असं गणित दिलेलं असं, थोडीशी भाषा वेगळी दिलेली असते। आता 66 एकक म्हणलं की बरीच मुलं काय करतात, हे 66 उचलतात आणि एककाच्या घरामध्ये सगळंच नेऊन ठेवतात। तसं करायचं नाही। तर ह्या 66 लिहित असताना अशी मांडणी केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, 66 लिहिताना 6 दशक आणि 6 एकक असं लिहायचं आहे। आता या ठिकाणी 4 एकक दिलेला आहे वजा 4 एकक। बरीच मुलं मग 66 इकडे लिहिले की काय होते, गोंधळ होतो आणि गणित चुकतं। आता 6 मधून 4 गेले, किती राहिले, 2 बरोबर, आणि 6शी 6 लिहायचं आहे। आता बघा,
उत्तर कसं आलेलं आहे आपलं 6.2 एकक आलेलं आहे आणि आपल्याला पर्याय पण तसेच दिलेले आहेत. कधी कधी 62 असं दिलेलं असतं, पण आपण पर्यायाचं निरीक्षण करायचं की पर्याय आपल्याला कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत त्यानुसार आपण उत्तर शोधायचं आहे. आता 62 या ठिकाणी असं दिलेलं नाही तर काय केलेलं आहे, दशक आणि एकक रूपामध्ये पर्याय दिलेले आहेत. तर 6.2 एकक असा पर्याय क्रमांक आहे 1, त्याला आपण टिक केलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहेत, गणित सोडवायचे आहेत. परंतु गणित सोडवताना दशक आणि एकक रूपात मांडणी करून तुम्ही ती व्यवस्थित सोडवायची आहेत. आता बघा पुढचं उदाहरण थोडंसं सोपं आहे. 7 दशक वजा 3 दशक. आता 7 दशक म्हणजे किती, 70. बघा हे 70 आणि वजा काय करायचं आहे 3 दशक. आता एका खाली एक लिहायचं व्यवस्थित. 3 दशक म्हणजे हे असं, ह्यांची आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. 0शी 0, 7 मधून 3 गेले 4 राहिले म्हणजे 40 आलेलं आहे उत्तर. आपण पर्याय पाहायचे. अरे वा, आता 40 तर कुठंच दिसत नाही. मग सगळे पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला, दशकामध्ये दिलेले आहेत. मग हे 40चे तुम्ही काय करायचे, दशक करायचे. आता तुम्हाला माहित आहे 4 दशक बरोबर 40, हे तुम्हाला अगदी तोंडपाठच आहे. किंवा काय करायचं आहे, ह्या 4 वर 40 वरचं 1 0 असं हात ठेवायचा. जे आलेले आहेत ते सगळे काय आहेत, दशक आहेत. का हात ठेवायचा, कारण जे 1 दशक बरोबर 10 आहे, ह्या 10 वर 1 0 आहे म्हणून त्याच्यावरचं 1 0 आपण काढलं की काय होतं, बरोबर 4 दशक होतात. तर अशा पद्धतीने ट्रिक्स लक्षात ठेवून सोडवलं तरी चालतं किंवा 4 दशक बरोबर 40 ह्यानं पण सोडवलं तरी चालतं. म्हणजेच 4 दशक आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने काय करायचे आहे, सगळी गणित सोडवायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी मी घरच्या अभ्यासासाठी काही उदाहरणं देते सोडवायला, ती तुम्ही व्यवस्थित कप्पे आखून दशक एकक अशी मांडणी करून तुम्ही ती उदाहरणं आज नक्की घरी सोडवायची आहेत. तर बघा आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगायचा आहे कमेंटद्वारे. आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.